मित्रांनो, काल 4 नोव्हेंबरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी अनेक घटना झालेल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचा कोणताच उमेदवार निवडणूक रिंगणात नसेल असं जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर उत्तरमधून सगळ्यात नाट्यमय घटना पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेल्या आहेत. कारण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून मधुरिमा छत्रपती यांना एबी फॉर्म मिळाला होता आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण कार्यकर्त्यासाठी म्हणजे शाहू छत्रपती यांच्यानुसार कार्यकर्त्यासाठी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि यावर सतेज पाटील अत्यंत चिडलेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते कार्यकर्त्यांसमोर बसून रडले वगैरे सगळ्या घटना झालेल्या आहेत. आता याचा परिणाम काय होईल हे बघावं लागेल. कारण त्या मतदारसंघामधून पहिलीच वेळ अशी असेल ज्या ठिकाणी काँग्रेसचं चिन्ह आपल्याला दिसणार नाही मतदानामध्ये. तुम्हाला काय वाटतंय, या कोल्हापूरच्या जागेवर नेमकं कोण जिंकून येईल? काँग्रेसचाच उमेदवार का